नमस्कार मित्रांनो, फायनान्स विथ प्रशांत या माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत। आज बँकिंग क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। चंदीगडमध्ये तब्बल 590 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे। हा प्रकार आयडीएफसी फर्स्ट बँकच्या चंदीगड शाखेत घडला आहे। बँकेने स्वतःही माहिती जाहीर केली आहे। हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा एका सरकारी खात्यातील निधी ट्रान्सफर करताना तफावत आढळली। तपासादरम्यान अनेक खात्यांमध्ये विसंगती दिसून आली। यामुळे हा प्रकार मोठ्या घोटाळ्याचं रूप घेऊ लागला। बँकेने या प्रकरणात 4 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे। त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। या संदर्भात पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे। तपास यंत्रणा आता पुढील कारवाई करत आहे। बँकेने स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी बाह्य एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला आहे। यातून नेमकी चूक कुठे झाली हे समोर येईल। बँकेच्या म्हणण्यानुसार सामान्य ग्राहकांच्या ठेवीवर याचा परिणाम होणार नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। तरीही इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा बँकिंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। सुरक्षा प्रणाली किती मजबूत आहे? तज्ज्ञांच्या मते अंतर्गत झालेली त्रुटी ही मुख्य कारण असू शकते। पूर्ण अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल। दोषींवर शिस्तभंग आणि फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे। बँक कठोर भूमिका घेणार असल्यास सांगितलं आहे। हा प्रकार केवळ एका शाखेपुरता मर्यादित असला तरी तो संपूर्ण आर्थिक व्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा आहे। अशाच महत्त्वाच्या आर्थिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।